रामकृष्णारी मंडळी, सगळ्यांना शुभप्रभात. आज वास्तुशांतीच्या निमित्ताने भिवंडी या ठिकाणी आम्हाला निमंत्रण आलं होतं वास्तुशांती करण्यासाठी. आमच्या गावचे सुपुत्र दीपक कदम यांच्या निवासस्थानी वास्तुशांती आहे आणि आज पूर्ण मांडणी करून वास्तुशांतीला सुरुवात करत आहोत. वास्तुशांतीची मांडणी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो, संपूर्ण विधी तुम्हाला दाखवतो. व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वास्तुशांतीची सुरुवात मांडणी. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मा गणेश आता. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. पंचानन मुखोद्भूतानः पंचाक्षरमनुपमान, पंचसूत्रकृतो वंदे पंचाचार्यान् जगद्गुरु. प्रथमतः गुरूंना वंदन. मंडळी, ह्या वास्तूचं नाव आहे सद्गुरू कृपा. वास्तूच्या नावातच गुरु असल्याकारणाने ह्या वास्तूची ओळख म्हणजे ही वास्तू सद्गुरूंची आहे. कदम यांच्या घरी माहेश्वर जंगम स्वामी, श्री संतोष स्वामी जंगम, श्री दीपक स्वामी जंगम, श्री अक्षय स्वामी जंगम म्हणजे मी, आमच्या माध्यमातून आमच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम चालू झाला. हा कार्यक्रम करत असताना प्रथमतः संपूर्ण मांडणी करण्यात आली. ही मांडणी म्हणजे प्रथमतः श्री गणपती गणेश पूजन विधान, पुण्यवाचन विधान, षोडशमातृका विधान, नवग्रह विधान, वास्तुमंडळ विधान, प्रधान कलश अष्टभैरव विधान, नांदी समाराधना विधान अशा विधानांची मांडणी करून देवाला गाराणे देण्यात आले आणि गाराणे देऊन पूजेला सुरुवात केली. या व्हिडिओच्या माध्यमातून वास्तुशांतीचे काही चित्र, काही व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
देवा शंकरा महादेवा जय शिव ओंकारा हर हर प्रभु शिव ओंकारा जय शिव ओंकारा हर हर प्रभु शिव ओंकारा गजाननाला नमस्कार असो. आता श्री सत्यनारायण कथेला आरंभ होत आहे. एकदा निशारण्यात शौनक वेगळे मुनींनी पुराण सांगणाऱ्या सुतांना प्रश्न विचारला. मुने विचारतात, हे सुता मुने श्रेष्ठा, निश्चित फळ कोणत्या व्रताने किंवा तपाने प्राप्त होते ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा. त्यावर सुसंगत मुनी, हो नारदांनी हाच प्रश्न पुढे एकदा महाविष्णूंना विचारला. त्या समयी महाविष्णू नारद शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, दीपक भरताचं नाव घेते सर्वांचं मान राखून.